सर्व या भागातली मंडळी जमलेली आहे. एकतर वन्य प्राण्यांचे शेतकऱ्यावर हमले होत आहे, वन्य प्राण्यांचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास आहे, त्याच्यामुळे हे आज आंदोलन केलं. पण आंदोलन करत असताना चळवळीतला जो कोणी काम करणारा असो, कोणत्या पक्षाचा असो, कोणत्या धर्माचा असो, त्याचा शेवटी सन्मान झाला पाहिजे. त्याची जी केलेली कामे आहेत ही सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि एक चळवळीतलं खूप मोठं नाव काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतभाई पटेल मागील दिवसात त्यांचं अकस्मात निधन झालं. असा नेता पुन्हा घडणे मोठं कठीण आहे, कारण एक नेता तयार होण्याला हजारो कार्यकर्ते लागतात आणि पूर्ण आयुष्य याचा लागते. तर आता सहकार क्षेत्रात ज्यांनी इतकं मोठं काम केलेलं होतं आणि हा आज जमलेला समुदाय पण आपण पाहत आहात की त्यांनी लोकांची खरंच कामं केले. त्यांनी लोकांचं तळागाळाचं काम केलं. जात नाही, धर्म नाही, पक्षापलीकडे त्यांनी हे सगळे कामं केले. हे सगळं आपल्याला दिसून येते. म्हणजे न बोलावताही लोक त्यांचं समोर त्यांचं नाव निघावं याकरिता सगळे धडपड करतात. आणि सगळे अकोला जिल्ह्यामध्ये शोकाकाळ पसरलेला आहे. इस्लामिक धर्माचा चांगला मोठा नेता हा होता, पण निव्वळ एका धर्माला घेऊन नाही तर सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन यांनी चाललं. म्हणून अशा नेत्याच्या आत्म्याला शांती मिळावी, तसेच त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वरी शक्ती प्रदान करो अशी मी इच्छा माझं मन व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी एक मिनिट त्यांना श्रद्धांजली देऊ आणि समोर आपली कामं ठीक आहे. विश्राम.